नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर बघा, उपवास जेव्हा असतो तेव्हा आपल्याला तेच फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो। आता उदाहरणार्थ साबुदाण्याची खिचडी, खीर किंवा बरंच काही साबुदाणे वडे, पण तेच पदार्थ खाऊन नक्कीच आपल्याला कंटाळा येतो कायम। त्यामुळे उपवास जेव्हा धरायचा त्यावेळेस आपण फळं वगैरे खातो, त्यामुळे कुणाकुणाला ते सुद्धा पोटभरीचं होत नाही। तर अशा वेळेस आपण आपण आज पदार्थ केलेला आहे बघा। तर हे आहेत वडे आणि चटणी। तर आता हे अतिशय वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट, अगदी पोटभरीचा फराळ आपला हा तयार होतो। हे जर खाल्लं तर नक्कीच पोट भरलं जातं चांगलं आणि आपला उपवाससुद्धा चांगला छान होतो। तर बघा, आता हे वडे जे आहेत करायलाही अगदी सोपे आहेत। घरातल्याच इन्ग्रेडियंट वापरून साधे सोप्या पद्धतीने आपण कसे बनवायचे हे छान असे खमंग टेस्टी, तर ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तर पहिल्यांदा मी घेतलेलं आहे 1 वाटी पीठ। तर आता हे पीठ जे आहे ते उपवासाचं पीठ आहे। हे मार्केटमध्ये सुद्धा मिळतं आणि घरी जर आपण करायला गेलो तर आता हे 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर 1 किलो भगर घेऊन त्यामध्ये एक छोटीशी वाटी साबुदाणा तुम्ही टाकून तर मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता किंवा गिरणीवर दळून आणू शकता। आता त्यातलंच 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, 1-2 चमचे, आणि 1 वाटी हे भगरीचं जे पीठ आहे तर ते आपण आता हलकंसं भाजून घ्यायचं। आता आपण नवरात्रामध्ये हे पीठ मार्केटमध्ये जेव्हा मिळतं आपण त्याच्या दशम्या तयार करतो, तेच हे पीठ आहे। तर एकदम जर जास्त करून ठेवलं तर अशा उपवासासाठी एकादशीला वगैरे हे नक्कीच आपल्याला चालतं। आता हलकंसं हे पीठ भाजून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून मी त्यामध्ये टाकलेल्या आहे। तर हिरव्या मिरच्या जर चांगल्या तळल्या की त्यामध्ये तिखट चांगलं उतरतं, अगदी बारीक चिरलेले आहेत। तर आता हे हिरव्या मिरच्याने तळून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर 1 वाटी पिठासाठी आपण जवळपास 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता हलकंसं गरम व्हायला लागलं की आपण त्यामध्ये हे जे 1 वाटी पीठ आहे तर ते त्यात टाकायचं आहे। आता ह्या पाण्यामध्ये हे पीठ जे आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ टाकल्याबरोबर लगेच आपण गुठळ्या मोडत हलवून घ्यायचं आहे। आपण जे यापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेला होता, बेसन पिठापासून हटलेलं पिठलं जे केलेलं होतं त्याच पद्धतीने पाणी उकळण्याच्या अगोदरच हे पटकन जर पीठ घातलं, अगदी प्रोसेस पटपट केली तर यामध्ये गुठळ्या होत नाहीत। अगदी गुठळ्या मोडत हलवून घ्यायचं आहे। आता बघा, उलटण्यानेच मी गुठळ्या मोडून हलवून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये चांगलं मिक्स केलं आहे। तर ही प्रोसेस जी आहे मंद गॅसवरती करायची। आता बघा, हे चांगलं पीठ असं घट्ट असं झालेलं आहे। आता थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि थोडं त्यावरती आता झाकण ठेवून आपण थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे। आता 2-3 मिनिट हे वाफवल्यानंतर बघा अशा पद्धतीचं हे पीठ चांगलं शिजलं जातं। तर बघा, हे जे भगरीचं पीठ आहे ते चांगलं लगेच शिजतं, मस्त वाफवलं गेलेलं आहे। चांगलं वाफवलं गेलं की वडेसुद्धा आपले छान होतात, कुरकुरीत मस्त असे। तर थोडा वेळ झाकण ठेवून पुन्हा आपण थोडं वाफवून घेऊयात। तर अशाच पद्धतीने बघा, त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे। पहिल्यांदा अगदी पांढरट असं हे पीठ दिसत होतं, आता थोडंसं ट्रान्सपरंट दिसतंय, थोडासा रंग त्याचा बदललेला आहे। तर आता हे पीठ आपलं चांगलं शिजून झालेलं आहे। आता तोपर्यंत थंड होतं आहे, तोपर्यंत आपण चटणी करून घ्यायची। आता ओलं खोबरं मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं जर नसेल तर तुम्ही जे सुकं खोबरं आहे ते पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता चटणी करायच्या अगोदर। आता त्याचे काप मी केलेले आहेत। आता त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। नंतर घालायचे चवीनुसार मीठ, हिरव्या मिरच्या आपल्या अंदाजानुसार, तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तसं तुम्ही हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकू शकता। आता थोडंसं पाणी टाकून आपण आता हे फिरवून घ्यायचं आहे। तर आता थोडीशी पातळसर चटणी करायची, म्हणजे ह्या वड्याबरोबर आपल्याला खायला सोपी जाते किंवा छान लागते। आता आपण हे थंड झालेलं पीठ एका
मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक एक जिन्सा घालूया। आता 1 वाटी पिठासाठी आपण एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याचं साल काढले आणि खिसून घेतला आहे। तर बटाटा खिसूनच घ्या, कारण जर स्मॅश केला तर त्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर आपल्याला वड्याला आकार देता येणार नाही। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट जाडसर असा त्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हातानेच आपण चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या वड्याला चांगला आकार देता येईल। आता तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल, जिरे चालत असतील तरी तुम्ही यामध्ये घालू शकता। आमच्याकडे कोथिंबीर जिरे चालत नाहीत, त्यामुळे थोडासा मी आता बघा त्यामध्ये टाकलेले नाहीत आणि हातावरती थोडं थोडं मी तेल घेऊन किंवा थोडासा पाण्याचा हात घेऊन सुद्धा तुम्ही हे पीठ असं मळून घेऊ शकता। जर घट्ट असेल तर किंचितसं पाण्याचा हात घ्या आणि जर पातळ झालेलं असेल तर तेलाचा हात घेऊन हे चांगलं स्मॅश करून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, अगदी मऊ करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला वड्याचा चांगला आकार देता येईल। तर बघा आता हे चांगलं पीठ आपलं हे मळून झालेलं आहे, अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। हे पहा अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे, म्हणजेच आपलं हे वडे जे आहेत तर व्यवस्थित आपल्याला आकार देता येईल त्याचा। तर एकीकडे आता मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण हे वडे तयार करून घेऊया। आता त्यातलाच एक छोटासा आपण गोळा घ्यायचा आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आहे, अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे, व्यवस्थित हातावरती आपण चांगलं मळून घ्यायचं आहे, गोल करून हातावर असं दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये चांगलं होल पाडून घ्यायचं आहे। आपण बालुशाही वगैरे करतो त्याच पद्धतीने किंवा मेदू वडे करतो तसंच हे छान असं हे वड्याला आकार द्यायचा आहे। तर असेच आता सगळे आपण हे जे वडे आहेत तर ते करून घेऊयात। तर अगदी सोप्या पद्धतीचे हे वडे आहेत आणि खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागतात, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे आणि पोटभरीचा फराळसुद्धा होतो। तीच खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, हे जरासं वेगळं काही फराळ आपण जर खाल्ला तर उपवासालाही आपल्याला त्रास होत नाही। तर बघा आता अशा पद्धतीने आपण वडे तयार करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती मी तेल तापायला ठेवले आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता एक एक करून आपण हे वडे त्यामध्ये टाकायचे। आता ही जी प्रोसेस आहे ती मीडियम गॅसवर करायची, कारण व्यवस्थित दोन्ही साईडनी मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगवर येईपर्यंत आपल्याला तळायचे, कारण वरून कुरकुरीत होतात, आतून सॉफ्ट होतात, पण आतून कच्चे राहिले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने तळायचे। आणि आता महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण कढईत जेवढं तेल टाकले त्याच्या अंदाजानुसार वडे त्यामध्ये सोडायचे, अगदी जास्त दाटीसुद्धा करायचे नाही, थोडे थोडे करून मोकळे व्यवस्थित असे आपल्याला तळता येतील अशाच पद्धतीने वडे त्यामध्ये टाकायचे। आणि वडे टाकल्यानंतर थोडा वेळ अजिबात झाऱ्या लावायचा नाही, थोड्या वेळाने लावायचा, थोडीशी खालची बाजू कडक व्हायला लागली की मग मात्र झाऱ्याने पलटी करायचं, म्हणजेच त्याचा आकार किंवा वडे त्यामध्ये तुटत नाहीत। हे बघा आपण आता थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवलेलं होतं, नंतर आपण झाऱ्यानेही पलटी केलेली आहे। आता बघा हळूहळू रंगही त्याचा बदलायला लागलेला आहे। आता आपण अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे। तर बघा आता आकारसुद्धा जसेच्या तसा राहिला आहे, कुठे तुटलेले नाही आहेत आणि मस्त असे हे आपले वडे जे आहेत कुरकुरीत आणि छान खमंग असे होणार आहेत। तर मीडियम गॅसवरच हे तळा। तर बघा आता मी तेलाच्या अंदाजानुसार 4 वडे त्यामध्ये सोडलेले आहेत। हे पहा अतिशय मस्त असे हे वडे आपले तळले गेलेले आहेत आणि नंतर काढल्यानंतर तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे अजूनही त्याचा रंग थोडासा अजून डार्क होणार आहे। असेच आपण सगळे वडे तळून घेऊयात। तर बघा कसे मस्त असे हे वडे दिसतात आहेत। आता या वड्यांसोबत आपण दही पण घेऊ शकतो, चटणी करू शकतो किंवा शेंगदाण्याची आमटीसुद्धा करू शकतो, त्याबरोबर अतिशय छान असे हे वडे लागतात। तर बघा आता तुम्हाला मी एक मोडून दाखवते, वरून अगदी कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होतात। तर मस्त असे हे जे वडे आणि चटणी असा फराळ जर आपण केला तर अतिशय पोटभरीचा सुद्धा होतो आणि टेस्टीसुद्धा होतो।
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.